लंच ब्रेकला काय चाललंय सेटवर बघता का? म्हणलं काय झालं? तो म्हणला निम्म युनिट होतं एवढंच करताय. मग मला तिथं एक गॅरंटी आली की ते जर ते तिकडे सीनमध्ये आले तर डेफिनेटली त्या फिल्ममध्ये वर्क होईल. काही गोष्टी इम्प्रुव्हाइज केल्या, त्यातल्या एका इम्प्रुव्हाइजला रिहर्सल्समध्ये तो फुटला असा आणि तो थांबला, अरे नाही रे अशक्य आहे. मग त्यातला जो चड्डीचा सिक्वेन्स आहे तोच एक त्याच्याविषयी मी त्याला फक्त म्हणलं होतं की प्लीज सी टू इट की ते वल्गर होणार नाही. रणबीरला सांगितलंयस आणि रणबीर करतोय, तो म्हणलं हो. आणि हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, ॲनिमल या हिंदी सिनेमाची सध्या चर्चा आहे, पण या सिनेमात आपल्या मराठी माणसांनी मार्केट खाल्लं आहे. तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते. अभिनेते उपेंद्र लिमये आणि मी त्यांच्या घरी आता आली आहे. खरं तर खूप इंटरव्ह्यूज होत आहेत, तर मला असं वाटतं की खूप एक्साइटमेंट होती की तुम्हाला भेटायची आणि खूप काही जाणून घ्यायची. उपेंद्र सर, खूप स्वागत पहिल्यांदा राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मस्त अतिशा, तू कशी आहेस? मी मजेत आहे. खरं तर फुल ऑन सरप्राईज होतं जेव्हा आम्ही थिएटरमध्ये गेलो, कारण का कुठेही वाच्यता नव्हती किंवा आर्टिकल्स नव्हते की तुम्ही या सिनेमात काम करताय. म्हणजे सोशल मीडियाचा फायदा म्हणावा किंवा एक सरप्राईज पॅकेज मराठी प्रेक्षकांसाठी. तर हे सगळं लपवून ठेवण्यात आलं होतं की नाही? नाही, तसं नाही आहे. मुळात तुला माहिती आहे की मी सोशल मीडियावर फारसा ॲक्टिव्ह नसतोच, जवळपास नसतोच. आत्ता याच्या निमित्ताने माझ्या मुलीने कंपल्सरी माझं इन्स्टा परत रिओपन केलं आहे 10-12 वर्षानंतर. पण सोशल मीडियावर नसल्यामुळे लोकांना काही कळलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला स्वतःला आता माझं हे येतं आहे, आता मला एक धमाल सिनेमा बॉलिवूडचा येतो आहे ज्याच्यामध्ये माझा स्पेशल ॲपिअरन्स आहे, असं मी काही सांगण्याचा माझा स्वभाव नाही. आणि लेट युअर वर्क स्पीक असं माझं सिम्पल म्हणणं असतं की तुमचं काम बोलू दे, आवडलं तर लोक कौतुक करतील, नाही आवडलं तर शिव्या घालतील, काय असेल ते असेल. पण आपण स्वतःहून कशाला उगाच टिमक्या वाजवायच्या, असं सिम्पल कारण आहे त्याच्यामागचं. माझी रिॲक्शन होती तशीच इतरांची होती का? म्हणजे आपले मराठी कलाकार किंवा बॉलिवूडमधले तुमच्या ओळखी असेल त्यांची नाही, भरपूर. विशेषतः मराठीमध्ये ते एकदमच सरप्राईज होतं. म्हणजे बऱ्याच जणांनी टायटलला स्पेशल ॲपिअरन्स उपेंद्र लिमये असं नाव आलं की त्याचे फोटो काढलेत आणि मला पाठवलेत. अरे उप्या, तू आहेस या पिक्चरमध्ये? रणबीरसाठी आम्ही ही फिल्म बघायला आलो, पण आम्हाला माहितीच नव्हतं, तू सांगितलंच नाहीस वगैरे. आणि इंटिरियर ऑफ महाराष्ट्रामधनं जे क्लिप्स येतात ना, त्या जास्त हे आहेत, कारण की तिथे लोकांना माहितीच नसल्यामुळे नुसती एंट्री झाली तरी लोक दंगा घालतात आणि एखादी पंचलाईन गेल्यानंतर पुढच्या 2-4 पंचलाईन्स जातात, कारण की लोकांच्या टाळ्या शिट्ट्याच एवढ्या चालू असतात. अशा त्या क्लिप्स वगैरे आल्या आहेत. तर तो त्यांच्यासाठी प्लेझंट धक्का होता आणि खूपच पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला, त्यामुळे मलाही आनंद आहे, बाकी काही नाही. लक्षात राहण्यासारखी एक कॉम्प्लिमेंट किंवा एखादा असा फोन कॉल की बाबा खूप काही सांगून गेला, म्हणजे एक मित्र म्हणून किंवा एक कलाकार म्हणून तुम्हाला एक असा feedback? नाही, बरेच असे येऊन गेले, पण त्यातले जे 1-2-3 फीडबॅक होते, जसं मी पूर्वी पण 1-2 याच्यामध्ये म्हणावे, संदीप पाठकचा होता किंवा अनेक माझ्या मित्रांचे होते. सई तामणकरचा खूप अत्यंत एक्साईट होऊन मेसेज आला होता, त्यांच्यानंतर फोन केला तिने सविस्तर. तर हे बेस्ट आहे. फक्त मला गंमत एका गोष्टीची वाटली की माझ्या जनरेशनच्या मित्रमैत्रिणींपेक्षा त्या सगळ्यांच्या मुलामुलींनी ही फिल्म त्यांच्या आधी बघून झालेली आहे. म्हणजे बऱ्याच जणांचे 80% माझ्या जनरेशनच्या मित्रमैत्रिणींचे निरोपण हे असे आले की अरे माझ्या मुलांनी सांगितलं की अफलातून त्यांनी अमेरिकेतनं फोन केला, त्यांनी मॉस्कोमध्ये बघितला, त्यांनी लंडनमध्ये बघितला, यांनी स्वीडनमध्ये बघितला, ऑस्ट्रेलियामध्ये बघितला. आणि मग मी त्यांना म्हणतो की आता मुलाला आवडलं आहे तर बाप किंवा आई म्हणून तू बघ की काय प्रॉब्लेम काय आहे, असं एक मी त्यांना म्हणतो आहे. पण वॉट आय मीन टू से की त्या जनरेशननी तो तुफान बघितलेला आहे आणि त्यांना ते जास्त त्याच्याशी कनेक्ट होतात. किंवा जसं म्हणलं की काही मित्र असे आहेत जे म्हणाले की आपल्याकडच्या व्यावसायिक हिंदी सिनेमाला एवढी लिमिटेशन्स होती आणि मग एका प्रकारची ती भूक भागली जायची नाही, त्याच्यासाठी आम्ही हॉलिवूडचे सिनेमे बघायचो. ही पहिली हिंदी फिल्म अशी आहे ज्यांनी आमच्या त्या गरजा पूर्ण केल्या. तर असे एन नंबर ऑफ हे आहेत आणि नॉट नेसेसरी सगळंच कौतुक करणार आहेत. काही जणांना ते झेपत नाही, त्यामुळे काही जणांना तसे पण अगदी प्रांजळ प्रतिक्रिया आहेत त्या पण. असं म्हणालात की सोशल मीडिया तर आहेच प्रमोशनसाठी, पण जर तुम्ही म्हणालात की तुमच्या मुलांनी बघतात तुम्हीही जाऊन बघा, एक माउथ पब्लिसिटी किंवा आपल्या जुन्या काळची जी पब्लिसिटी होती ती आता येते. पण नेहमीच आपण स्केप्टिकल असतो हिंदी सिनेमात काम करायला. आता मध्यंतरी असं होतं की मराठी कलाकारांना छोट्या भूमिकाच का, किंवा एखादी मोलकरणीची किंवा एखाद्या इन्स्पेक्टरचीच भूमिका का, पण ही जी अशी भूमिका आहे ना जी मार्केट खाऊन गेली आहे. पण तुमची ही कशी सुरुवात झाली होती फ्रेडी पाटीलची?
माझ्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं. संदीपचा असिस्टंट तो एक मराठी आहे, जितेंद्र भोसले. तर संदीपच्या डोक्यात सगळी कास्टिंग्स असतात. म्हणजे या फिल्मची सगळी कास्टिंग संदीपच्या डोक्यामध्ये होती. आणि संदीपला असं वाटत होतं, त्यांनी ॲक्च्युली माझी 2-4च कामं बघितलेली होती. त्यातलं सरकार राजमधलं काम त्याला प्रचंड आवडलं होतं. आणखीन काही कामं बघितली होती आणि माझे काही फोटोज बघितले होते गुगलवरचे. तर जितेंद्रला असं म्हणलं की मला फ्रेडी म्हणून उपेंद्र लिंबे करेक्ट वाटतो, उपेंद्र लिंबेने केली तर मजा येईल, तू त्याला विचार हा सीन करशील का. तर जितेंद्रने शूटच्या अगोदर 8-10 महिने मला पहिला फोन केला होता, तेव्हा मी त्याला म्हणालो होतो की अरे मी नाही एक सीन वगैरे करणार, त्याच्यापेक्षा माझं बरं चाललं आहे कॉन्टेंट ओरिएंटेड छोट्या छोट्या आपल्या त्या करण्यात मला आनंद मिळतो आहे. ती बॉलिवूड आहे, रणबीर कपूर आहे, टी सिरीज आहे म्हणून मी चल येतोच एक असं मी मी फारसा काही उत्सुक नव्हतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट. 2-3 वेळा टाळल्यानंतर मग संदीपने त्याला सांगितलं की मला फोन नंबर ते मी बोलतो. मग त्याला नंबर दिला होता आणि कुठेतरी मी शूटमध्ये वगैरे होतो, त्यामुळे संदीपचा फोन कनेक्ट होत नव्हता. तर संदीपने परत जितेंद्रला सांगितलं की तू एक मीटिंग करशील का, त्याला विचार. एक मीटिंग करतो मी, त्याला सीन नरेट करतो, त्याच्यानंतर लेट हिम टेक द कॉल. तर मला अर्जुन रेड्डी प्रचंड आवडलेली फिल्म होती, कारण माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये 11वी-12वीमध्ये मी जेव्हा शिवा बघितली होती, तेव्हा त्या फिल्मने झपाटलं होतं. ज्या पद्धतीची तरुणाई रामूनी कन्सीव्ह केली होती, ज्या पद्धतीची टेक्निकल ती एक्झिक्यूट केली होती. अर्जुन रेड्डी बघितल्यानंतर मला असं वाटलं की ह्या जनरेशनचा हा रामगोपाल वर्मा आहे, तो वाला शिवावाला, की ज्या पद्धतीत तो एक यूथ असेल किंवा म्हणजे टिपिकल एक कन्सीव्ह करण्याच्या पद्धती असतात ना, त्याच्यापेक्षा एक वेगळी थोडी काय म्हणूया रिव्होल्युशनरी अशा पद्धतीत त्याचं सगळं कन्सीव्ह करणं असतं आणि त्या कन्व्हिक्शनच्या विषयी तो अत्यंत ठाम असतो. तर मला अर्जुन रेड्डी आवडली होती म्हणून म्हणलं की आपण मीटिंग करायला काहीच हरकत नाही, मीटिंग करूया. मी त्याला भेटलो आणि मग तो मला म्हणाला की दिस इज अ हाय व्होल्टेज ॲक्शन ड्रामा, काय होता म्हणजे ती मशीन वगैरे. इंटरवेलच्या अगोदरचं आहे, तर मला असं वाटतंय असं असं सीन आहे. सीन त्याने मला नरेट केला. देन आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग. मी म्हटलं की वेळेचं गणित जमलं तर मी नक्की करीन आणि मला तुझ्याबरोबर काम करायला आवडेल आणि सीनही इंटरेस्टिंग आहे. आणि तेव्हा त्यांनी मला त्याच्याच मोबाईलवरनं माझे काही फोटो दाखवले. तर तो म्हणला की मी फ्रेडी जो बघतोय उपेंद्र लिमये तो असा बघतोय. त्याच्यात माझ्या मिशा नव्हत्या आणि एक वेगळा लूक होता. गुगलवरचा कुठलातरी फोटो त्यांनी मला दाखवला. तर मी म्हणलं की दिस इज जस्ट नॉट पॉसिबल, कारण तेव्हा मी ऑलरेडी एक हिंदी फिल्म साईन केलेली होती, ज्याच्याकडे माझ्याकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या स्कॅटर डेट्स होत्या. तर मी म्हणलं हा लूक तर शक्य नाही, कारण की माझे प्रचंड केस वाढलेले आहेत आणि ती माझी कंटिन्युटी आहे. तर म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, तू करतोस ना, लूकचं आपण बघूया. मग आमचं ते डन झालं सगळं आणि मग आम्ही तो लुकच्या 2-4 टेस्ट केल्या. त्यातला एक लुक जो आत्ता फिल्ममध्ये दिसतोय तो संदीपने लॉक केला आणि इट वर्क. मजा आली. होणारी गोष्ट आहे म्हणजे एखादा दिग्दर्शक आपल्याला फक्त आपल्या प्रेझेन्ससाठी हे सगळं म्हणायला तयार आहे की तू जसा लुकमध्ये आहेस तसा आम्हाला हवास. पण आता जेव्हा डिसिजन घेतलं की हे पात्र तुम्ही साकारताय, आता किती भारी वाटतं की नाही माझं बेस्ट डिसिजन होतं, किंवा त्यानंतर एक बॅक ऑफ द माइंड काय सुरू होतं जेव्हा नरेशन ऐकलं? हाच प्रश्न माझा मुलगा विचारतो की बाबा तुला ते करायचं नव्हतं आणि तुला जाम रिग्रेट्स झाले असते ना, तू जर असं केलं असतं तर वगैरे वगैरे वगैरे. पण इट वॉज डेस्टाईन. म्हणजे काय की ती मीटिंग झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीत नरेट केलं तेव्हा मी कन्व्हिन्स झालो. म्हणजे मला असं लक्षात आलं की जनरल तो एक सीन नाही आहे, जरी तो असेल तरी म्हणजे 3.5 पानाचा ओरिजिनल सीन होता आमचा, ज्याच्यामध्ये 2 वाक्य इतर माणसं बोलतात, बाकी फक्त मी एकटाच बोलतो आहे. आणि जिथे की एक नाही तर ते कसं असतं हिंदीमध्ये की हिंदीमध्ये म्हणजे मी अगदी धाडसानी हे स्टेटमेंट इथे पण करतो आहे की जे बॉलिवूडचे किंवा एकूणच जे 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 स्टार म्हणून आहेत ना आणि स्टार म्हणून स्वतःच्या प्रेमात आहेत ना, ते असं सीन कन्सिव्ह पण होऊन देणार नाहीत की त्यांना दुसरा कोणतरी एक डॉमिनेट करतो आहे आणि दुसरा कोणतरी आपल्यापेक्षा भाव खाऊन जातो आहे, हे त्या स्टार लोकांना आवडत नाही, अगदी मनापासून सांगायचं झालं तर. बट देर इज अ डिफरन्स बिटवीन स्टार अँड ॲन ॲक्टर. म्हणजे रणबीरच्या पहिल्या मीटिंगमध्ये मी त्याला असं म्हणालो होतो की तू मला खूप आवडतोस, कारण असं नाही आहे की तू स्टार आहेस म्हणून. देर आर व्हेरी फ्यू स्टार्स हू आर व्हेरी गुड ॲक्टर्स अँड यू आर टॉप ऑफ देम, असं मी त्याला म्हणालो. तर त्याच्यावर त्याची रिॲक्शन कमिंग फ्रॉम यू इज अ बिग कॉम्प्लिमेंट सर वगैरे. इट वॉज लाईक रणबीर. मग वन ऑफ द मोस्ट ग्राउंडेड सुपरस्टार ॲक्टर आय हॅव वर्क विथ, दॅट इज रणबीर. त्यामुळे
मीटिंगच केली नसती आणि आज ही फिल्म झाली असती तर मला थोडं वाईट वाटलं असं. अरे चांगलं होतं, करायला हरकत नव्हतं. पण अल्टिमेटली माझी आणि संदीपची मीटिंग झाली आणि त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. मुख्य म्हणजे वेळेचं गणित जुळून आलं, कारण की माझ्या माझ्या हिंदी फिल्मच्या दुसऱ्या हिंदी फिल्मच्या 2 स्केड्यूलच्या मधल्या गॅपमध्ये बरोबर त्यांनी ते करून घेतलं माझ्याकडनं. त्यामुळे सगळं डेस्टाईन्ड होतं झालं ते. आणि मराठी प्रेक्षकही सुखावले याच्यामुळे. म्हणजे इतर वेळी असं होतं की मराठी कलाकार हिंदीमध्ये काम करतायत पण हिंदी डायलॉग्स आहेत किंवा एखादा मराठी डायलॉग आहे, पण ह्यात अख्खं एक गाणं, त्यात तुमचा चांग भलं हा डायलॉग, परत खूप सारे मराठी डायलॉग्स होते, हे सगळे तिथेच झाले की ऑलरेडी. नाही, त्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. म्हणजे मी अनेक वेळा म्हणालो की रामूबरोबर मी एक 4-5 फिल्म्स केल्या. सरकार राज असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, शिवा असेल, डार्लिंग असेल. म्हणजे त्या त्याच्या एक सरकार राज सोडली तर बाकी फिल्म्सला फार व्यावसायिक यश नाही मिळालं. पण एक डिरेक्टर म्हणून आय ऑलवेज फाउंड हिम व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे मी अनेक वेळा म्हणालो आहे की वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग डिरेक्टर्स आय हॅव वर्कड विथ, दॅट इज राम गोपाल वर्मा. आणि तीच मजा मला संदीप बरोबर आली, कारण त्यांनी कम्प्लीट फ्री हँड दिला होता मला. मी भरपूर इम्प्रोवाईज करून गोष्टी गेलो होतो. मराठीचा त्याला हे नव्हतं त्या बाबतीत, तो माझ्यावर पूर्ण त्यांनी मला सांगितलं होतं की सर आप इस ॲटिट्यूड के हिसाब से जो भी है वो इम्प्रोवाईज कर लो, ॲडलिब ले लो. मग मी काय म्हणतोय, त्याचा अर्थ काय आहे, तो त्याच्या एडीजकडनं समजावून घेऊन मग तो ते अप्रूव्ह करायचा. पण तो त्याने फ्री हँड खूप दिला होता, किंवा ते अगदी डुक्कू दे असेल तर त्याचं पण मी एक कन्व्हिक्शन त्याला समजावून सांगितलं होतं. त्याला मी म्हटलं की अत्यंत सिरियस माणूस, अत्यंत डिसिप्लिन्ड आणि स्ट्रिक्ट माणूस, जेव्हा एखादी गोष्ट त्याला आवडली नाही म्हणून त्याच्या ज्युनियर्सला शिव्या घालत असतो, तेव्हा तो त्याची नक्कल करतो. करायची काही गरज होतो का टाईप्स वगैरे. याच्यात मी माझ्या वडिलांचं स्वतःचं एक उदाहरण दिलं होतं. म्हणून म्हटलं मला असं सुचलं आहे की तुझी जे सगळे पंटर लोक आहेत त्यांना जर मी असा कोणतरी फालतू वाटत असेल तर मी तसा नाही आहे. दिस इज अ सिरियस बिझनेस अँड आय एम अ सिरियस पर्सन. हे सांगण्यासाठी म्हणून ते एक इम्प्रोवाईज केलं होतं, ते त्याला प्रचंड आवडलं. पण तो त्याने फ्री हँड खूप दिला होता, मस्त दिला होता. म्हणजे 2 दिवस शूटच्या अगोदर व्हॅनिटीमध्ये तो, त्याची अख्खी टीम, त्याचा भाऊ प्रणय, तो पण क्रिएटिव्ह या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्ड असायचा. त्याचे असोसिएट रायटर्स वगैरे, एडीज वगैरे असे मिळून आम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसायचो आणि तो सीन काय मला जो डोक्यात वाटतोय मग बराच इम्प्रोवाईज करून जातो आपण. म्हणजे थिएटरची एक नॉर्मल प्रॅक्टिस अशी असते की तुम्ही जास्तीत जास्त इम्प्रोवाईज करून जा आणि मग ते ॲक्च्युअल तुम्हाला जे पाहिजे तेवढं फाईन ट्यून करत करत एक फाईन ट्यून करून लॉक करा. पण ती प्रोसेस इंटरेस्टिंग असते. नाही तर काही काही वेळा असे ना, नाही मेरे दिमाग में जो है वैसे ही करो, की त्यामुळे ॲक्टरचं कसं असतं, इट इज रिलेटिव्ह. प्रत्येक डिरेक्टरची काम करण्याची एक पद्धत वेगळी आहे. पण याच्याकडे मजा आला. ज्या डिरेक्टर्सच्या, ॲक्टरच्या परफॉर्मरविषयी त्यांना एक काय म्हणूया, त्याचं महत्त्व ज्या डिरेक्टर्सना कळतं, त्या डिरेक्टर्सबरोबर काम करायला सेन्सिबल ॲक्टरला नेहमीच मजा येते. तुम्ही म्हणालात की डॉल्बीवाल्या गाण्यावरच तो सीन होणार होता, हे ठरलं होतं आधीपासून. मग तो सीन जेव्हा होत होता तेव्हा ते गाणं बॅकग्राऊंडला प्ले होत होतं का, की काय होतं? त्या ॲक्शन सिक्वेन्समध्ये मी नाही आहे. जर तू बघशील तर ॲक्शन सिक्वेन्स इज ऑल टुगेदर डिफरंट आणि माझा सीन हा ऑल टुगेदर डिफरंट आहे. म्हणजे त्याच्या इंटरकटमध्ये मी येतो की जेव्हा मी म्हणतो की यार माझे हेडफोन पण घेऊन गेला तो आणि तेवढ्यात काय. पण तेव्हा शूटच्या वेळेस मला संदीपनी सांगितलं होतं दिस इज हाय वोल्टेज ॲक्शन सिक्वेन्स आणि ही मी अजय अतुलच्या ह्या गाण्यावर ऐकणार. मग ते फोनवर मला ते गाणंही ऐकवलं की हे बॅकड्रॉपला आहे, हेडफोनही लावल्यावर हे होईल आणि याच्यावर मी अख्खं कटिंग करणार आहे. ही क्लॅरिटी होती मात्र तेव्हाच त्याला. त्यावेळेला जेव्हा तुम्ही इम्प्रोवाईज करत होतात त्यात मराठी डायलॉग्स मॅक्झिमम आहेत, तर रणबीरची काय अशी एक गिव्ह अँड टेक होतं की बाबा मराठी डायलॉग्स आहेत, वा 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 चल मस्त जम रहा है. नाही तो ॲब्सल्युटली फाईन होता. म्हणजे मी जसं म्हणालो ना की स्टार म्हणलं ना, स्टार देर इज अ डिफरन्स. एक स्टार आणि एक उत्तम अभिनेता, ही अशी एक इमेज बनवतो ना प्रत्येक आर्टिस्ट. तर हे 2 वेगळ्या कॅटेगरीज आहेत. मी तुला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, कारण की मला पूर्वी पण एका हिंदी फिल्ममध्ये असा अनुभव आलेला आहे की अरे हा जरा जास्त दिसतोय, किंवा ही रिॲक्शन याची जरा डॉमिनेटिंग होती आहे, ही कट करा. अशा पण गोष्टी घडतात. मला त्याच्याविषयी काही खेद नाही, राग नाही, खंत नाही आणि मला आता असं काही सांगायचं आहे असंही नाही आहे. पण ॲब्सल्युटली अशा पद्धतीची कुठलीही इन्सिक्युरिटी नसलेला हा एक फॅन्टॅस्टिक ॲक्टर होता की तो जो सीन आहे, कोण शॉट अदरवाईज
मराठीतला पण ॲक्टर देईल तुम्हाला सांग, ज्या पद्धतीत त्यांनी तो एक हे केला आहे. आणि संदीप पण हा डिरेक्टर्स ॲक्टर आहे, तो तसाच आहे. त्यांनी डे वनपासून मला एवढं कोऑपरेट केलेलं आहे. कधी कधी माझं ॲक्शन आणि याच्यामुळे इतकं शूटिंग ताणलं जातं. एका दिवशी तोच सांगत होता का 9च्या शिफ्टला रात्री 1:30 वाजता याचा शेवटचा शॉट झाला, पण ह्या माणसाने कधीही तक्रार केली नाही. अरे चल ना यार, लेट हो गया, मेरा ले लो और मुझे छोड़ दो, असं एक अदरवाईज जे असतं. तो म्हणला असंच नाही. तेव्हा त्याचा 40वा दिवस होता शूटचा, आणि ह्या 40 दिवसात या माणसाने मला हे केलेलं आहे. आणि तो अख्खी फिल्म बघितल्यावर लक्षात येतं, त्याचा परफॉर्मन्स बघितल्यावर, द वे ही सरेंडर्ड, जो एक ज्या पद्धतीत तो त्यांनी शरण गेलेला आहे त्या व्यक्तिरेखेला, ते त्याच्याशिवाय येत नाही. त्यामुळे त्याला ॲब्सल्युटली प्रॉब्लेम नव्हता. तिथल्या तिथे आम्ही काही गोष्टी इम्प्रूव्हाइज केल्या. त्यातल्या एका इम्प्रूव्हाइजला रिहर्सल्समध्ये तो फुटला असा, आणि तो थांबला, अरे नाही रे अशक्य आहे. तो शॉट आता सेन्सॉरने कट केला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर तो आपल्याला बघायला मिळेल. पण ॲब्सल्युटली पॉझिटिव्ह होता तो. ॲब्सल्युटली काही त्याला हे नव्हतं. आजवर अनेक हिंदी सिनेमे केलेत, मराठीही केलेत, पण एक अशी एक बदल नाही म्हणता येणार, पण आपण एक वेगळी गोष्ट जाणवते आपल्याला जेव्हा आपण हिंदीमध्ये काम करतो. तो वेगळेपण काय जाणवत असेल जेव्हा आपण मराठीत सोडून हिंदीमध्ये जेव्हा काम ॲब्सल्युटली मला काहीच फरक जाणवत नाही, खरं सांगायचं झालं. त्याचा स्केल फक्त वाढतो, त्याचं ग्रँजर फक्त वाढतं. जी आपली फिल्म 3 कोटीमध्ये 2 कोटीमध्ये, ती त्यांची 100 कोटीमध्ये होते. आता जी गोष्ट 2 कोटीचा मध्ये होते, ती जर का 100 कोटीमध्ये आलं तर त्याचा जो एक पसारा असतो, तो जो एक कॅनव्हास असतो, वॉकी टॉकी घेतलेली 25 जण असिस्टंट्स वेगवेगळ्या, तर याने थोडंसं दडपण येऊ शकतं. पण अल्टिमेटली फिल्म इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. त्यामुळे ॲक्टर म्हणून मी विचार फक्त कॉन्टेंटचा करेन. त्या सगळ्या ह्याने त्याचं दडपण घ्यायची गरज नाही. आणि म्हणजे तो फक्त ग्रँजरचा आणि स्केलचा फरक आहे. त्यांचा एक फार वेगळ्या लेवलवरचा तो एक प्रोफेशनलिझम आहे. आणि मराठीमध्ये रिजनल फिल्मच्या बाबतीत बोलायचं झालं तर रिजनल फिल्ममध्ये त्याचा कॉन्टेंट हा त्याचा हिरो आहे. इतकं सिम्पल मुद्दा आहे. त्यामुळे ॲब्सल्युटली मला तसं काही हे वाटत नाही, फक्त तो स्केलचा फरक आहे. आपण म्हणतो की नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं आता ह्या सिनेमाला काही क्रिटिसाइज पण करतायत आणि काही आवडीने बघतातही. पण आता जेव्हा बोलतायत की खूप व्हायलेंट आहे सिनेमा, पण असेही कमेंट्स आहेत की उपेंद्र सरांनी गाजवली आहे, म्हणजे पूर्ण मार्केट खाल्लं आहे. पण तुम्ही जेव्हा पूर्ण स्क्रिप्ट ऐकली होती किंवा नरेशन ऐकलं होतं पूर्ण सिनेमाचं, तुमचं ॲज अ ऑडियन्स किंवा एक श्रोता म्हणून त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं की ही खूप व्हायलेंट आहे की नाही, मी फिल्म बघितली तेव्हा मला सगळी कळली. मला जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक जनरल 1 लाईन दिली होती, फादर सन रिलेशनशिपवरची एक हे आहे, हाय व्होल्टेज ॲक्शन ड्रामा असणार आहे, खूप बोल्डली, आणि मी या पद्धतीत ती करणार आहे, आणि हा तुझा सिक्वेन्स. तेव्हा मला जेव्हा शूट करत होतं तेव्हा माझ्या सिक्वेन्सवर आणि माझ्याविषयी नरेट गेल्या होत्या गोष्टी. मी जेव्हा फर्स्ट टाईम फिल्म प्रीमियरला बघितली तेव्हा मला ती अख्खी फिल्म म्हणून, टोटॅलिटी म्हणून हे मला सगळं ते बघायला मिळालं. आणि मला कौतुक वाटलं की एका अत्यंत बंडखोर डिरेक्टरबरोबर मी काम केलं, याचं मला समाधान वाटलं. इट इज नॉट नेसेसरी की ती केलेली कलाकृती फारच भन्नाट आहे आणि ती प्रत्येकाला आवडायलाच पाहिजे. इट इज व्हेरी रिलेटिव्ह. काही जणांना ती झेपत नाही आहे असे पण रिस्पॉन्स येत आहे. ते असू शकतं, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण एका अत्यंत धाडसी डिरेक्टरबरोबर, जो टेक्निकली अत्यंत साऊंड आहे, ज्याचा त्याच्या स्वतःच्या कन्व्हिक्शनवर तुफान विश्वास आहे. नाहीतर म्हणजे मी तेलुगूमध्ये जेव्हा डब करायला गेलो तेव्हा मी म्हटलं अरे काय लेंथ झाली आहे टोटल, तेव्हा मला कळलं की 3 तास 21 मिनटं होतं. मी म्हटलं अरे बाप रे. तर तो एडी मला म्हणला की संदीप सरांना विश्वास आहे, 2.5 तासाचा फर्स्ट हाफ आहे सर, आम्ही बघितली म्हणून तुम्हाला सांगत नाही. इट होल्ड्स यू लाईक एनिथिंग अँड इट होल्ड्स यू लाईक एनिथिंग. पण आता जेव्हा आपण बघतोय सिनेमा डब करतानाही ते आहेच, पण आत्ता जेव्हा कंप्लीट झालं आणि सगळ्यांचे मेसेजेस वगैरे येतात, एक सुखावणारा अनुभव आहे, हे सगळं आता नक्की आहे. पण आता जेव्हा तुम्ही म्हणता की फरहान अख्तरची पण फिल्म तुम्ही करताय, त्याबद्दल काय स्निक पीक द्यायला आवडेल? नाही, त्याच्याबद्दल मी आता बोलू शकत नाही प्रोटोकॉल म्हणून, कारण की त्यांनीच ऑफिशियली काही हे केलं नाही. एक्सेलची एक मी फिल्म करतोय, एवढंच मी सांगू शकतो. ते पण एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे, आणि त्याच्याविषयी आपण सविस्तर टेक 2 मध्ये बोलूया.
असे काही सीन्स होते का नरेशनमध्ये की तुम्ही स्केप्टिकल होतात की हा सीन मी कसा करू किंवा नाही आपण थोडा चेंजेस करूया याच्यामध्ये असं काही? त्यातला एकच सीन होता जो मी म्हणलं की तो आता बोलायला हरकत नाही, पण त्यातला जो चड्डीचा सिक्वेन्स आहे तोच एक, त्याच्याविषयी मी त्याला फक्त म्हणलं होतं की प्लीज सी टू इट की ते वल्गर होणार नाही, सी टू इट. तर तो म्हणला की जस्ट डोंट वरी उपेन, त्याची डिग्निटी आपण मेंटेन करू आणि हे करू वगैरे. आणि मी त्याला विचारलं होतं की रणबीरला सांगितलंयस आणि रणबीर करतोय? तो म्हणलं हो. आणि तो म्हणला की ते तसंही होणार नाही आहे, आम्ही स्क्रीन प्लेमध्ये मी त्याची एक प्रॉपर प्लेसमेंट केलेली आहे की जे जस्टिफाईड होतं. की त्याच्या आधीचा जो एक सीन पडतो, जर तू बघितलं असेल की तो त्याच्या सगळ्या स्टाफला झापत असतो, तर त्यामुळे तो म्हणला की तो जस्टिफाईड होईल, तू त्याची काळजी करू नको. मग मी कन्व्हिन्स होतो. आणि नंतर मला असं कळलं की एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर का रणबीर हा सीन द्यायला तयार असेल, तर त्याचा जर विश्वास असेल, तर तो विश्वास मीही ठेवायला हरकत नाही. आणि संदीपने तो चांगल्या पद्धतीत केला असं म्हणेन मी. नरेशनला सांगण्यात आलं होतं फक्त की हाय व्होल्टेज सीन असणार आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ती मशीन समोर आली की बाबा हे काहीतरी वेगळंच आहे, तेव्हा तुमची रिॲक्शन काय? ती डोळे विस्फारून टाकणारी गोष्ट होती. कारण त्याने मला त्याच्या डोक्यात हे होतं, कारण ते त्या मशीनवर खूप दिवस काम करत होते. आणि जसं मिळलं की पहिली मीटिंग माझी फेब्रुवारीपासून कॉल चालला होता, पण माझी फायनल मीटिंग जी झाली ती ऑक्टोबरमध्ये झाली, ऑक्टोबर का नोव्हेंबरमध्ये झाली. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली महिन्याभरात मी शूट केलं आहे ते. तर तेव्हा बाय दॅट टाईम त्याचं डिझाईन वगैरे झालेलं होतं, ते प्रोसेसमध्ये होतं. आणि त्यांनी मला त्याची हे पण दाखवलेली होती, सगळी पिक्चर्स पण दाखवलेली होती, फोटोग्राफ्स दाखवलेले होते. तर ते बघून छान वाटलं होतं. पण जेव्हा सेटवर ॲक्च्युअल ते बघितलं, तेव्हा अरे बाप रे, वेडपटच माणसं आहेत ही, आणि यांच्या वेडेपणाला काही सीमाच नाही असं वाटलं मला. त्या मशीनसाठी म्हणजे आम्ही जर आत्ता जर तुम्हाला असं वाटलं असतं की तुम्ही जर हा सिनेमा नसता केलात तर आम्ही इमॅजिनही करू शकत नाही दुसरं कोणी केलं असतं. त्या मशीनला किंवा त्या हाय व्होल्टेज सीनला तुम्हीच बरोबर सूट होत आहे. आणि आता हिंदीमध्ये खूप एक्सपेरिमेंट्स होत आहेत, जसं हा जो सिनेमा आहे तो पण एक वेगळी गोष्ट, थोडंसं अडल्ट आहे. पण तुम्हाला असं वाटतं का ॲज अ कलाकार किंवा ऑडियन्स म्हणून मराठी सिनेमातही थोडाफार एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही? मराठी सिनेमामध्ये भरपूर एक्सपेरिमेंट चालू आहेतच की, मला ॲब्सोल्युटली असं वाटत नाही की इनफॅक्ट ते खूप चांगल्या पद्धतीत चालूच आहेत. मराठीतल्या वेगवेगळ्या प्रयोगांविषयी तर मी अत्यंत कलाकार म्हणून समाधानीच आहे. इनफॅक्ट ही एकच गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी हिंदीतलं काम करून मराठीतच फोकस केलं आहे एका पॉईंटनंतर. कारण पेस्ट्रीनंतर मी रामूबरोबरही बऱ्याच फिल्म्स केल्या, बाकीच्या पण हिंदी फिल्म्स केल्या, तमिळमध्ये पण जाऊन सिनेमा केला. पण एका पॉईंटला मी हिंदीतलं काम थांबवलं, कारण की मराठीमध्ये जास्त सकस प्रयोग होत होते, जे मला करायची संधी मिळत होती, आणि त्या पद्धतीचं काम मला हिंदीत मिळत नव्हतं. त्यामुळे त्या मराठीतल्या प्रयोगांविषयी आणि त्यातल्या पॉझिटिव्ह चेंजेसविषयी मी कलाकार म्हणून तर अत्यंत समाधानी आहेच. एक त्यातला फक्त प्रॉब्लेम असा आहे की ज्या पद्धतीला साऊथमधल्या रिजनल एक्सपेरिमेंट्सला कमर्शियली एक मान्यता मिळते, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तसं होत नाही. ते तसं व्हायला पाहिजे. तर मग व्यावसायिक असे प्रयोग करण्याचा मराठीतला सुद्धा काय हुरूप वाढेल. साऊथमध्ये कसं आहे, मी अनेक ठिकाणी म्हणलो की अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा या साऊथच्या मूलभूत गरजा आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मातृभाषेवर, त्यांच्या मातृभाषेतल्या चित्रपटांवर जेवढं प्रेम केलं जातं, त्याच्यानंतर ते हिंदीला प्रायोरिटी देतात. त्यामुळे आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली मोठी स्पर्धा ही हिंदीची आहे. त्यामुळे आपल्याकडे खूप कंटेंट ओरिएंटेड बघायचे हे असलेली मंडळी थोडासा तो मराठी सिनेमा बघतात आणि व्यावसायिक गरजा ते टायगर जवानमधनं पूर्ण करून घेतात. हे थोडंसं सॅड आहे. त्याला एक व्यावसायिक गणित जर काय यातलं जमून आलं ना, तर अशी एक चरचरीत व्यावसायिक फिल्म आपल्याला मराठीत पण बघायला नक्की मिळेल. आणि तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स बघायला आम्ही उत्सुक आहोतच. पण ह्या तुमच्या कॅरेक्टरने आम्हाला सगळ्यांना वेड लावलं आहे, तर आम्हाला ते ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्ही जे केलं होतं सिनेमामध्ये, जे तुमचं इम्प्रोव्हायझेशन होतं, गुट्टाक सारखं खूप आहे आता, ते करून सुद्धा होतं माझं. म्हणजे याची गंमत अशी होती की त्या दिवशी सेटवर हा मी सिक्वेन्स केला आणि लंच ब्रेक झाला. व्हॅनिटीमध्ये एक एडी होता, तो आला आणि मला म्हणला की सर जरा येतं का लंच ब्रेकला, काय चाललंय सेटवर बघता का? म्हणलं काय झालं? तो म्हणला निम्म युनिट होतं एवढंच करताय. मग मला तिथं एक गॅरंटी आली की ते जर ते तिकडे सीनमध्ये झाले तर डेफिनेटली त्या फिल्ममध्ये वर्क होईल. सर सोशल मीडिया आपण एक व्हिडिओ बघितला ज्यात ते लिटरली म्युझिक वेगळी बनवतात.
एन नंबर ऑफ मीम्स व्हायरल्स आणि रील्स आणि हे येत आहेत आणि शेकडो लोक ते सारखे पाठवत आहेत. आपल्याकडे वेळ खूप आहे लोकांना आणि असे खेळ खूप चालू झालेले आहेत, त्याच्याकडे बघून हसायचं, बाकी काय नाही. तुम्ही सोशल मीडिया इतके ॲक्टिव्ह नाही तर तुम्हाला असं नाही बरं आहे मी नाही ॲक्टिव्ह. हो, मला काही रिग्रेट्स नाही. म्हणजे सोशल मीडियावर म्हणजे आता हिंदीमधलं काही काही कास्टिंग तुमचे फॉलोअर्स किती आहेत याच्यावर होतं. तर अशा बसमध्ये मी कधी बसणार पण नाही, कारण की असं नाही होऊ शकत की सोशल मीडियाचे वर माझे किती फॉलोअर्स आहेत त्याने जर का मी अभिनेता बरा ठरणार असेल तर मला वाटतं मी अभिनयाचं दुकानच बंद करायला पाहिजे. त्यामुळे सोशल मीडियाविषयी मला राग ॲब्सोल्युटली नाही आहे. त्या माध्यम वापरण्याचे संस्कार अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे नीट झालेले नाही आहेत. त्याच्यातनं निगेटिव्हिटी जास्त जनरेट होते, एवढंच माझं म्हणणं आहे. जे खूप छान पद्धतीत ते वापरतात त्यांना माझा सलाम आहे. मला राग कुठल्याच गोष्टीचा नाही, मला ते झेपत नाही, म्हणून मी थोडासा लांब आहे. खरंच एक सरप्राईज पॅकेज होतं जेव्हा म्हणजे एक मराठी कलाकार आणि तुमची जी एंट्री होती ती बघून तर आम्ही सगळेच म्हणजे लिटरली आम्ही गेलो आणि व्हिडिओ फोटो काढले अरे उपेंद्र सर आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळेही मराठी प्रेक्षक गेले असणार आहेत सिनेमा बघायला फॉर शुअर. सो थँक्यू सो मच सर, खूप छान आम्हाला इन्साईट्स दिले तुम्ही सेटवर काय काय घडलं याबद्दल आणि अपकमिंग प्रोजेक्टसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच. अतिशा मंडळ आपला आभारी आहे. थँक्यू.